नमस्कार, मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। सिडको घोटाळ्यात थांबवलेल्या योजना आणि मनसे मावियाच्या संभाव्य आघाडी संदर्भात त्यांनी गंभीर आरोप केले आहेत। हे सरकार श्रीमंताचं, कॉन्ट्रॅक्टरचं आणि गुंडांचं आहे असा थेट आरोप रोहित पवार यांनी केला आहे। सिडको घोटाळा प्रकरणी तब्बल 12,000 पानांचे पुरावे दिल्यानंतरही सरकार कारवाई करत नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला। या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर तीव्र टीका केली असून सरकार कारवाई करणार नसेल तर आम्ही स्वतः ॲक्शन घेऊ असा इशारा सुप्रीम कोर्टाने दिल्याचं रोहित पवार यांनी सांगितले। त्यांनी म्हटलं की भ्रष्टाचार झाल्याचं आता न्यायालयालाही लक्षात आलं असून या संदर्भात राज्य सरकारसह जबाबदार अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। फडणवीस यांनी पुरावे मागितले, आम्ही 12,000 पानांचे पुरावे दिले तरीही सरकार गप्प आहे अशी टीका त्यांनी केली। तसेच मतांसाठी आणलेल्या लाडकी बहीण आणि आनंदाचा शिदा यांसारख्या योजना बंद करणं म्हणजे जनतेची फसवणूक असल्याचंही त्यांनी म्हटलं। राज ठाकरे यांची मनसे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सहमत झाल्यास मावियात सामील होऊ शकते असेही संकेत रोहित पवार यांनी दिले। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स